नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो बुद्धाय. जय भीम सगळ्यांना. आज आपण धम्मपद अट्टकथामध्ये चित्तवग्ग चॅप्टरमध्ये सेकंड जी स्टोरी आहे ती आहे "ऐय्यत्तर भिक्खू पथू". याच्याबद्दल आपण आज बघणार आहे. तर अन्यत्तर भिक्खूवथू ही बेसिकली ही 35th गाथा आहे. 35वी गाथा आहे आणि आपण बघितलं की चित्तवग्ग मागच्या वेळेस आपण सुरू केलेलं आहे आणि ह्या पूर्ण वग्गामध्ये चित्ताबद्दल अ, संबोधित केलेलं आहे. चित्ताला अ, प्राईम ठेवून अ, चित्त आपलं कसं आहे? अ, कसं वागतं? काय नेचर आहे? काय कॅरेक्टरिस्टिक आहे चित्ताची? हं, हे सगळं सांगितलेलं आहे. तर आपण आज सुद्धा अन्यत्तर भिक्खू या कथामध्ये आपण बघूया की अ, अन्यत्तर, अन्य, अन्य मीन्स अ आणखी कोणी, कोणीतरी. तर असे कोणीतरी भिक्खू आहेत, ज्यांचं नाव नाही लिहिलेलं आहे. त्यांचं नाव सांगितलेलं नाहीये. मग तर अशा भिक्खूंबद्दल आपण आज बघणार आहे, की त्यांचं चित्त कसं होतं. आपण ऑलरेडी मागच्या वेळेस बघितलं, की चित्त हे एक सत्य आहे. अल्टिमेट ट्रुथ. परमत्थ सत्य आहे चित्त. आणि चित्ताचे कसे अभिधम्मामध्ये आणि धम्मपदमध्ये कसे वर्णन केलेले आहे, वेगळ्या-वेगळ्या प्रकारे ते पण आपण बघितलं. आणि चित्त कसं प्रमुख आहे. धम्मपद अट्टकथामध्ये पहिल्याच किंवा धम्मपद गाथेमध्ये पहिल्याच गाथेमध्ये दिलेलं आहे, की चित्त कसं प्रमुख आहे. अ, आणि आपण हे सुद्धा बघितलं, की अभिधम्मामध्ये कसे वेगवेगळ्या प्रकारचे स्पेसिफिक चित्त डिफाईन केलेले आहेत. अगदी स्पेसिफिकली प्रिसाइजली डिफाईन केलेले आहेत. त्यांचं वर्णन केलं आहे. लोकीय आणि लोकुत्तर चित्त. आणि आजची जी गाथा आहे, याच्यामध्ये आपण बघणार आहे, की अन्यत्तर भिक्खू यांची जी कथा आहे, तर हे भिक्खू, अन्यत्तर भिक्खू कोण आहेत? ही गाथा कशी आहे? कुठे? कोणाला? कोणी सांगितली? आणि ही स्टोरी, ही जी कथा आहे, ही 2 भागामध्ये आपण बघणार आहे. एक आहे 60 भिक्खू जे आहेत आणि दुसरं हे अन्यत्तर भिक्खू. तर हे 2 मेन पर्सनॅलिटीज आहेत. पण आपण कॉमन पर्सनॅलिटी जी आहे याच्यामध्ये मातिक माता म्हणून एक महाउपासिका आहेत. त्यांच्याबद्दल सुद्धा आपण याच्यामध्ये जाणणार आहे. त्यांचं चित्त कसं आहे ते. आणि भगवान बुद्धांनी अन्यत्तर भिक्खू वथ्थूमध्ये अन्यत्तर भिक्खू जे आहेत, त्यांना कोणती शिकवण दिली, हे सुद्धा आपण बघू. गाथेचा अर्थ बघू आणि मातिक माता ज्या आहेत, त्या आर्यपुग्गल आणि त्या कशा मन ओळखायचे, दुसऱ्याचं मन ओळखायचे आणि त्या कशा कल्याणमित्त होते सगळे भिक्खूंसाठी, हे सुद्धा आपण बघू शेवटी. तर अन्यत्तर भिक्खू वथू ही गाथा अ, आहे. दुर्निग्रहस्य लहुनो यत्थ कामनिपातिनो चित्तस्य दमथो साधु चित्तं दन्तं सुखावहन्ति. तर ही गाथा कुठे भगवान बुद्धांनी सत्ता सावथियं जेतवने विहरंतो. सावथीमध्ये, जेतवनमध्ये विहार करत असताना त्यांनी ही गाथा म्हटली आहे. आणि कोणाला उद्देशून म्हटली आहे? अन्यतर भिक्खूंना म्हटली आहे ही गाथा. तर इथे आपण बघतो, सावथी ही जागा जी आहे, मॅपमध्ये आपण बघू शकतो, की बेसिकली सावथी तिथे साक्यज असं लिहिलेलं आहे.
पण ही जी गाथा आहे, ज्या गावामध्ये दिलेली आहे, ही कोसंबीच्या जवळ असावी ही जागा. अ, जिला या गावाला म्हटलेलं आहे अ, मातिक गाव गाम. तर ही आपण पुढे बघूया कशाला ही कोसंबीच्या जवळ असेल. तर असं हे लोकेशन आहे आणि इथे मधात आपण जे चित्र बघत आहे ते गंधकुटीचं आहे. जिथे आजसुद्धा म्हणजे आजचं चित्र आहे हे आणि इथे भगवान बुद्धांची कुटी होती, जिला गंधकुटी म्हणायचे. तर भगवान बुद्ध तिथे विहार करायचे, जेव्हा ते सावथीला जेतवनमध्ये असायचे तेव्हा. तर ही कथा जसं आपण म्हटलं, ही 2 भागामध्ये आहे ही कथा. पहिल्या भागामध्ये 60 भिक्खू आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये अन्यत्तर भिक्खू हे 1 भिक्खू आहेत. तर असं आहे की पालीमध्ये भिक्खूची व्याख्या म्हणजे धम्मपद कॉमेंट्री जी आहे अट्टकथा बुद्धघोषांची तिथे असे डिफाईन केले आहे की भयं इक्खतीति भिक्खू म्हणजे जे व्यक्ती डेंजर बघतात, अं, भय बघतात संसारामध्ये फिरत असताना अ, काय भय आहे? तर ते तर ते जेव्हा घरदार सोडतात आणि भिक्खू बनतात, तर ते भयाला समोरून बघतात, की लोभ, दोष, मोह मध्ये जे घिरून आहेत आणि संसारामध्ये फिरत आहेत, तर ते कसे बेसिकली डेंजर आहे. तर म्हणून भिक्खूची व्याख्या भयं इक्खतीति भिक्खू असे पण म्हटले आहे. ही व्याख्या धम्मपदच्या 266-267 व्या गाथामध्ये पण अ, तिथे मेन्शन आहे. तर भाग 1 तर इथे 60 भिक्खू आहेत. तर 60 भिक्खू इथे शॉर्टमध्ये आपण समजू, की काय आहे ही पहिली कथा. ही अशी आहे, की बुद्धांजवळ येऊन 60 भिक्खू हे कम्मठ-ठाण घेतात आणि मग ते मातिक गावात जातात आणि तिथे अ, मातिक माता म्हणून एक महाउपासिका आहेत, ज्या विहार करतात आणि त्या अं, तिथे त्यांच्या घराजवळ सुद्धा एक विहार असतं, तिथे सगळ्या भिक्खूंना मातिक माता विहारात वसावास करायला देतात. मग मातिक माता पण जसे बाकी भिक्खू कम्मठान घेऊन आले असतात शरीराचे 32 घटक, तर त्याचे कम्मठान 32 पार्ट्स ऑफ द बॉडी, 32 कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द बॉडी ह्याच्यावर ते मेडिटेशन करतात. तर मातिक माता पण त्यांच्याकडनं ध्यान शिकतात. अ, या 32 पार्ट्स ऑफ द बॉडीचं आणि अ, त्या अनागामी प्राप्त करतात. तिसरं फळ आणि त्याच्यामध्ये त्यांना अभिज्ञा प्राप्त होते, की परचित्तं जानामि. अ, दुसऱ्यांचं चित्त जाणायचं त्यांना फळ प्राप्त होतं. अ, अ, अभिज्ञा प्राप्त होते आणि हे 60 भिक्खू जे आहेत ते पण अरहत्त फल प्राप्त करतात आणि मग बुद्धांना जाऊन मातिक मातांबद्दल सांगतात. तर ही पहिला पार्ट आहे. दुसरा भाग जो आहे, दुसरा पार्ट जो आहे या स्टोरीचा, तो असा आहे की अन्यत्र भिक्खू तिथे बसले असतात. एक कोणीतरी भिक्खू तिथे बसले असतात. जेव्हा हे 60 भिक्खू भगवान बुद्धांना मातिक मातांबद्दल सांगतात. तर जेव्हा मातिक माता परचित्त जानाती असे अ, आ ऐकतात हे अन्यतर भिक्खू, तर त्यांच्या मनात येतं अ, की त्यांनी पण जाऊन बघावं, की खरंच मातिक माता या दुसऱ्यांचं चित्त ओळखतात का? तर ते बुद्धांजवळून कम्मठान घेऊन त्या गावात येतात आणि मातिक मातांच्या विहारामध्ये वास करतात. ॲक्चुअली वसावास नाही, ते वास करतात कारण वसावास तेव्हा संपलेला असतो. मग मातिक माता अ, परचित्त जाणतात त्यांचं आणि ते समजतात, की ही जी महाउपासिका आहे, अ, ही माझं चित्त जाणत आहे असं ते समजतात आणि घाबरून ते बुद्धांकडे परत येतात. बुद्ध त्यांना धम्मदेसना देऊन परत पाठवतात आणि धम्मदेसना म्हणजे काय? तर ही गाथाच
बुद्ध सांगतात. ही जी गाथा याच्यात आहे, या कथेमध्ये जी गाथा आहे, ती गाथा भगवान बुद्ध अन्यत्तर भिक्खूंना आणि तिथे उपस्थित जे असतात त्यांना सगळ्यांना सांगतात आणि त्यांना ही गाथा सांगून धम्मदेसना देऊन अ, अन्यत्तर भिक्खूंना परत पाठवतात मातिक मातांकडे आणि तिथे अन्यत्तर भिक्खू निब्बाण प्राप्त करतात. तर प्रस्तावना अशी आहे. कोसलरयो कीरविजिते पब्बत पादे मातिक गामो नाम एको घनवासो गामो अहोसी. घनवासो गाम म्हणजे खूप हाय डेन्सिटी पॉप्युलेशन असते तिथे त्या गावामध्ये आणि हे कोसलचे जे राजा आहेत, पसेंदी राजा त्यावेळेस, तर ते या गावाला जिंकतात. जे जे पर्वताच्या पायथ्याशी असतं हे मातिक गामो. हे मातिक गामो पण मातिक माताच्या नावावर ते मातिक गामो असं ठेवलेलं आहे. तर अथेक दिवसा सठ्ठीमत्ता भिक्खू सत्तू संतिके याव अर्हत्ता कम्मठ्ठानं कथापेत्वा तं गामं गंत्वा पिंडाय पाविसिन्सु. तर तिथे हे जे 60 भिक्खू आहे, हे सत्तू जवळून आपल्या भगवान बुद्धांजवळून अ, अर्हत फल प्राप्त करायसाठी जे कम्मठ्ठान असतं, ते कथा ऐकून आणि सगळं त्यां भगवान बुद्धांची धम्मदेसना ऐकून ते निघतात तिथून आणि ते या गावामध्ये पिंडपातासाठी प्रवेश करतात. तर तिथे जेव्हा ते येतात, तर तिथे गामस्स सामिको मातिको नाम. त्या गावाच्या ज्या सामी म्हटलाय, स्वामी म्हणजे हेड. त्या गावाचे जे हेड असतात, त्यांची आई मातिको नाम तस्स माता दिसवा गेहे निसिदा पेतवा. तर त्या काय करतात, ते ते भिक्खूंना बघतात तिथे गावात आलेल्या आणि ते त्यांना बसायला सांगतात आणि त्यांना नान अग्ग रसेन म्हणजे विविध प्रकारच्या, नाना प्रकारच्या अग्ग म्हणजे एकदम उत्कृष्ट, रसेन म्हणजे स्वादिष्ट, टेस्टी असं यागू भत्तेनं परिविसित्वा असं असं जेवण ते त्यांना वाढतात, बनवून वाढतात आणि ते विचारतात मग, की "भंते कथ्थ गंतु कामा?" तर म्हणजे इथे काय कोणत्या कामाने आले आहे भंते? अं, कुठे जाताय तुम्ही? तर यथा फासुक ठाणं महाउपासिके. तर ते भंते म्हणतात, की ते एक योग्य ठिकाण बघत आहेत. अं, जिथे म्हणजे ते असे शोधत आहेत योग्य ठिकाण. तर तर मग मातिक माता मनात विचार करतात, अच्छा वसावासासाठी कदाचित स्थान शोधत आहेत, असे जाणून भिक्खूंच्या पाया पडून मातिक माता याचना करतात. "जर म्हणते तुम्ही सगळे इथे 3 महिन्यासाठी राहणार, तर मी त्रिशरण घेऊन, पंचशील घेऊन उपोषण करेन." तर भिक्खू म्हणतात, सगळे ते भिक्खू म्हणतात, "आम्ही ह्या जागेवर जर राहिलो, तर इथे आम्हाला पिंडपात करणे खूप सोयीचे होईल." तर म्हणून ते आणि ते म्हणतात, की "भव निस्सरण कातुं सख्खी सामी." तर बिना त्रासानी आम्हाला पिंडपात करायला मिळेल आणि अ, आम्ही हे जे काम आहे, जे ध्यान साधना आहे, भवनिस्सरणाचं जे काम आहे, ते आम्ही चांगल्या प्रकारे करू शकू. मग मातिक माता त्या 60 भिक्खूंना राहायची जागा म्हणून एक विहार असतं तिथे त्यांच्या घराजवळ. तर ते त्याच विहारामध्ये त्या विहाराची देखरेख ॲक्चुअली मातिक माताच करतात. तर त्या या 60 भिक्खूंना तिथे वसावाससाठी राहायला जागा देतात आणि 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 हे सगळे 60 भिक्खू तिथे राहायचे एक्सेप्ट करतात. आता तिथे राहत असताना, आता हे 60 भिक्खू तिथे राहत असताना एक दिवस जमा होऊन एकमेकांना म्हणतात, की आवुसो ते म्हणतात, की "आपण प्रमादमध्ये असणे बरोबर वाटत नाही. तर आपण बुद्धांकडून कम्मठ्ठान घेऊन इथे आलो आहे. तर बुद्धांचे नाव पावलोपावली असेच म्हणजे नुसते घ्यायच्यासाठी म्हणून घेणे नाही. तर
अं, आपल्याला असे करायला पाहिजे, की प्रामाणिकपणे आपल्याला काम करायला पाहिजे. त्यासाठी आपण अप्पमत्ता होऊन, अप्रमाद होऊन, जागृत होऊन अ, राहायला पाहिजे. आणि कोणी पण 2 भिक्खू एके ठिकाणी नाही. उभे नाही राहायचे एके ठिकाणी, एके ठिकाणी बसायचे नाही 2 भिक्खू. फक्त 2 वेळेस म्हणजे संध्याकाळच्या वेळेस जेव्हा थेरांची सेवा करायची असते, त्यांना सेवा देण्याची वेळ असते तेव्हा आणि अ, अगदी पहाटे जेव्हा भिक्षाचारिकेसाठी जायचं असतं. ह्या 2 वेळेस सोडून एकत्र नाही यायचं आपण आणि अन्यथा बाकी वेळेस एका ठिकाणी नाही राहायचं आणि अं, जेव्हा पण काही अफासूक म्हणजे अव्यवस्थित काही वाटलं, की तब्येत ठीक नाही असं काही वाटलं, तर विहाराच्या मध्यभागात एक घंटी आहे. ती घंटी त्या घंटीचा आवाज केला, त्या घंटीला वाजवलं आणि त्या घंटीला ऐकून मग जमा होऊ तर औषधोपचार पण त्याप्रमाणे केला जाईल. तर असं ते सगळे भिक्खू जे 60 भिक्खू आहे, हे डिसाईड करतात. आणि 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 मग आपल्या कामाला लागतात. म्हणजे त्यांना जे पण काम करायचं असतं, कम्मठठाण जे घेऊन आले असतात, ते पूर्ण करायचं असतं. तर तर त्याच्यासाठी ते अशा प्रकारे सगळेजण डिसाईड करतात, संकल्प घेतात. तर काय होतं, तर तिथे एक दिवस ए मा महाउपासिका म्हणजे त्यांचं काम संपवून महाउपासिका तिथे अ, सप्पी, तेल, फणी आदी वस्तू म्हणजे जे तिथे विहारामध्ये जे उपयोगाच्या वस्तू आहे ना भिक्खूंसाठी, त्या सगळे ते घेऊन येतात. म्हणजे तूप, तेल, गूळ अशा ज्या वस्तू असतात जे कोणत्या म्हणजे औषधी उपचारसारखे ज्या वस्तू असतात, तसे ते घेऊन येतात तिथे ठेवायसाठी. तर तर संध्याकाळच्या वेळेस जेव्हा त्या विहारात येतात, तर त्या विहारांमध्ये त्यांना भिक्खू दिसत नाहीत आणि तिथे एक पुरुष असतो विहाराचा कदाचित काम किंवा व्यवस्थितपणे बघायसाठी. तर त्यांना विचारतात, "कुठे गेलेत सगळे भिक्खू?" महाउपासिका मातिक माता ते विचारतात, "कुठे गेलेत सगळे भिक्खू?" तर तो पुरुष म्हणतो, "आपापल्या ठिकाणी ते रात्रंदिवस बसून असतात." आणि अं, अ, ते काय तर महाउपासिका विचारतात, की "आपण काय करू शकतो? म्हणजे त्यांना बघू शकतो का? किंवा पाहू शकतो का?" तर मग तेव्हा अ, तो व्यक्ती म्हणतो, की त्यांना माहीत असतं, की अच्छा यांनी असं डिसाईड केलेलं आहे, यांनी असा नियम बनवलेला आहे. तर ते म्हणतात, की तुम्ही ही घंटी वाजवा, तर सगळे जमा होतील इथे." तर मातिक माता घंटी वाजवतात आणि घंटीचा आवाज ऐकून भिक्खू काय अस्वस्थ झालेला आहे, काय अफासूक घडलेलं आहे, आपापल्या खोलीतून म्हणजे आपापल्या स्थानातून निघून विहाराच्या मध्यभागात हॉलमध्ये कदाचित, तर असे ते जमा होतात. आता कोणी 2 भिक्खू एका मार्गाने येत नाही. आणि उपासिका बघतात, की एक भिक्खू एका स्थानातूनच येत आहे. एक-एकच भिक्खू येत आहे. आणि हे बघून ते महाउपासिका विचार करतात, "माझ्या पुत्रांचे एकमेकांशी काही भांडण-विवाद तर झालेले नाही ना?" असे समजून ते चिंता करतात, विचार करतात. आणि भिक्खू संघाला जेव्हा सगळेजण येतात, तेव्हा भिक्खू संघाला वंदन करून त्या विचारतात, अ, "भंते, तुम्ही काही भांडण-विवाद केला आहे काय?" तर भंते तिथले सगळे भिक्खू म्हणतात, "न करो मग महाउपासिके." नाही, आम्ही असं काही भांडण वगैरे नाही केलंय. तर मग महाउपासिका म्हणतात, "जर भंते कलह नाही आहे." कलह शब्द वापरलाय. "जर भंते कलह नाही आहे, तर कसे जेव्हा तुम्ही घरी आले होते सगळे सुरुवातीला एकत्रित मिळून आले होते आणि आता एक-एक जण एकेका स्थानातून येत आहे अ, आले आहे. तर महाउपासिका म्हणतात, की महाउपासिका अशा पद्धतीने ज्यांना त्यांना म्हणतात, तेव्हा भिक्खू उत्तर देतात, "महाउपासिके, एक-एक स्थानी बसून समणधम्म करतो आहे आम्ही." तर महाउपासिका विचारतात, "काय आहे म्हणते हे समणधम्म?" तर भिक्खू सांगतात, की हे शरीराच्या 32 प्रकारे अभ्यास.
आहे हां. आणि अ, असा अभ्यास आम्ही करतो आहे आणि अत्तभाव, क्षयवय प्रस्थापित करतो आहे महाउपासिके. अत्तभाव अ, आणि क्षयवय म्हणजे ते विपස්සना करतायत, आपण असं समजू. आणि उत्पाद वय धम्म बघत आहे. म्हणजे उत्पन्न होणं, नष्ट होणे, क्षयवय प्रस्थापित करतो आहे महाउपासिके, असे ते सांगतात. तर तर मग अ, महाउपासिका म्हणतात, "काय आहे पण म्हणते, हे शरीराचे 32 प्रकारचा अभ्यास करून अत्तभाव आणि क्षयवय प्रस्थापित करून असं काय आहे हे?" तर तर मग मला पण म्हणते, "हे शिकवा तुम्ही." अत्तभाव अ, आणि क्षयवयामध्ये प्रस्थापित व्हायचे. तर म्हणते सगळे शिकवतात महाउपासिकेला आणि सब्बं उग्गण्हा पेसून सगळं महाउपासिका पण ते अ, शिकतात सगळं. तर हे काय आहे बेसिकली खुद्दक निकाय खुद्दक पाठमध्ये द्वतीन साकारो, द्वतीन आकारो म्हणजे 32 प्रकारे प्रकारे बघणं. तर शरीराला अशा प्रकारे बघणं. अ, कसे? तर सगळे 5-5 असे आहेत ते केसा, लोमा, नखा, दंता, त्वचो आणि त्याचे मीनिंग सुद्धा इथे इंग्लिशमध्ये बाजूला दिले आहेत. तर असं मनसं, नारू, अट्ठी, अट्ठी मिंचंग, वक्कं, हदयं, यकनं, किलोमकं, पिहकं, पफ्फासं, अंतं, अंतगुणं, उदरीयं, करीसं, मत्थलुंगं, पित्तं, सेंहं, पुब्बो, लोहितं, सेदो, मेदो, अस्सु, वसा, खेळो, सिंघाणिका, लसिका, मुत्तंती. तर असे हे 32 पार्ट्स ऑफ द बॉडी हे अशा प्रकारे ते ध्यान करत असतात, बघत असतात. आणि महाउपासिका सुद्धा अ, जे तिथे शिकवलं आहे तिथे अं, त्या घरी जाऊन 32 प्रकारे अभ्यास करून अ, आपल्या आतमधले क्षयवयमध्ये प्रस्थापित होऊन त्या भिक्खूंच्या आधीच 3 मग्ग आणि 3 फलं त्यांना प्राप्त होतात. 3 मग्ग, तिसरं मग्ग, तिसरं फलं. 3 तिसरं मग्ग आहे, पहिला आहे सोतापट्टी, दुसरं सगदागामी, तिसरं अनागामी. तर त्या अनागामी फल प्राप्त होतं त्यांना आणि त्यांना मग्गासोबत 4 पटीसंभिदा सुद्धा होतात. अथ्थधम्म निवृत्ती पटिभान आणि लोकीय अभिज्ञा, इद्धी म्हणजे लोकीय अभिज्ञा सुद्धा त्यांना मिळतात आणि त्या मग्ग फल सुखातून उठून दिव्य चक्षुनी बघतात, अवलोकन करतात. अ, आणि काय बघतात? अ, अ, केव्हा माझे पुत्र हा धम्म प्राप्त करतील, अजूनपर्यंत यांना धम्म प्राप्त नाही नाही झालाय. सगळे राग, दोष, मोह त्यांनी ओळखले आहेत, तरी पण ध्यान विपස්සना मात्र त्यांना अजून मिळालेली अ, नाही. तर म्हणजे मग्गफल प्राप्त झाला नाही. तर काय माझ्या पुत्रांमध्ये अर्हंतांचे अ, अर्हंत होण्याचे गुण आहेत का? तर ते तसे त्यांच्या दिव्यचक्षुनी ओळखतात. तर ते मग बघतात, की हो, त्यांच्यामध्ये हे सगळे गुण आहेत. अ, मग ते दुसरी गोष्ट हे ओळखतात, की काय सेनासन सप्पाया आहे का? म्हणजे त्यांचं योग्य आरामदेय त्यांचं बसणं, झोपणं, झोपायची जागा, त्यांचं एन्व्हायर्नमेंट बरोबर आहे का? तर ते सेनासनं सॉरी त्यांचं जागा जी आहे बसायची, झोपायची योग्य आहे का? तर मग ते बघतात हो, आराम करायची जागा पण व्यवस्थित आहे. आणि अ, आणि मग ते नंतर बघतात, की काय पुग्गल सप्पायं व्यक्ती म्हणजे व्यक्ती वगैरे सगळे जे आहेत, एकमेकांशी सगळे व्यवस्थित लाभलेले आहेत ना, तर ते सुद्धा योग्य आहे. तर चौथ्यांदा ते चेक करतात, की आहार सप्पायं आहे का? म्हणजेच आहार योग्य आहे का? अ, फासूक आहे का? किंवा व्यवस्थित मिळताय का त्यांना आहार? तर ते बघतात, की हो, आहार त्यांना बरोबर प्राप्त होत नाही आहे. तर आहार सप्पायं नेसं नथी. हे बघून त्या ताबडतोब नाना प्रकारचे म्हणजे अ, यागू म्हणजे काही सूप वगैरे, खज्जक म्हणजे स्वीट डिशेस वगैरे, नानाग्ग अग्ग रस असे वेगवेगळ्या प्रकारचे जेवण म्हणजे भोजन बनवून, स्वयंपाक बनवून घरी ते
अ, छान भोजन बनवून सगळ्यांना घरी बोलवतात. घरी बसवून आदरपूर्वक दान करतात, भोजन दान करतात आणि त्यांना भोजन दान करून ते देताना म्हणतात, "भंते तुम्हाला जे आवडतं ते घेऊन व्यवस्थित भोजन करा." असे म्हणून त्यांच्यावर सोपवून देतात. ते भंते त्यांच्या आवडीप्रमाणे भोजन घेऊन अ, भोजन करतात अ, आणि त्यांना योग्य आहार लाभल्याने त्यांचे चित्त एकाग्र होते. ते एकाग्र चित्तानी विपස්සनामध्ये वाढून, डेव्हलप होऊन लवकरच पटीसंभिदा, अर्हत्त फल प्राप्त करतात आणि ते विचार करतात, की महाउपासिकेने आम्हाला इतका आधार दिला, इतकं सपोर्ट केलं, मदत केली. जर आम्हाला योग्य आहार नसता मिळाला, तर आम्हाला मग्गफल प्राप्त झाले नसते. इथून वसावासवरून उठून पवारणा झाल्यावर भगवान बुद्धांजवळ आम्ही जाऊ त्यांना बघण्यासाठी. तर अशी पद्धत असेल. प्रत्येक भंते आपापल्या म्हणजे वसावा संपल्यानंतर भगवान बुद्धांना भेटायला जायचे. तर महाउपासिकांना ते साधुवाद करतात. खूप थँकफुल होऊन ते पुन्हा-पुन्हा अनुग्रह करतात आणि म्हणतात, की महाउपासिके अ, भंतेंना म्हणतात, की "भंते ओळख ठेवाल" आणि खूप प्रिय वचन बोलून त्यांना निरोप देतात महाउपासिका. त्यानंतर ते भंते सावथीला जाऊन भगवान बुद्धांना वंदन करून एका बाजूला बसतात. भगवान बुद्ध त्यांना विचारतात, "कच्ची भिक्खवे खमनीयं, कच्ची आपनीयं, न च पिंडकेन किलमत्था ती उत्ते. खमनीयं भन्ते यापनीयं भन्ते पिंडकेन पननेव कीलम मिम्ह." तर अ, ते म्हणतात, की भिक्खू कसे भगवान बुद्ध भिक्खूंना विचारतात, "भिक्खू कसे आहे? व्यवस्थित आहे? सगळे योग्य आहे? पिंडपात करण्यास काही कष्ट तर नाही ना झाले?" तर भिक्खू उत्तर देतात, "सगळे व्यवस्थित आहे, सगळे योग्य आहे. पिंडपाताला पण आम्हाला काही कष्ट झाला नाही." आमच्याकडची एक मातिक माता नावाची महाउपासिका चित्तचारं न्यत्वा चित्ताचारं न्यत्वा चित्त कसं चालत आहे त्याचं नॉलेज असणं. चित्त जाणून तशा प्रकारे आहार द्यायचा. जसा विचार करायचा आम्ही तशाच प्रकारे आम्हाला आहार बनवून त्यांनी दिला. तर तिची ही आम्ही गुणकथा तस्सा गुणकथं कथयिन्सु. त्यांच्या त्या महाउपासिकेची आम्ही गुणकथा अ, सांगत आहे. तर एक अन्य भिक्खू अन्यतर भिक्खू महाउपासिकेची गुणकथा ऐकून त्या गावात जाऊ इच्छितात आणि भगवान बुद्धांजवळून कम्मठान घेऊन ते भगवान बुद्धांना म्हणतात, "भंते, मी त्या गावात जातो." असे आणि भगवान बुद्ध आज्ञा देतात त्यांना. आज्ञा घेऊन ते जेतवनमधून निघून एकानंतर एक अशा पद्धतीने ते चालत एका गावात पोहोचतात. त्या गावात पोहोचतात आणि तिथे अ, विहारामध्ये दिवसांनी प्रवेश करण्याच्या हेतूने असं ते पोहोचतात. तर तर ही महाउपासिका मनामध्ये विचार अ, करते. कारण कारण महाउपासिका जाणते, की की हे भिक्खू येत आहेत इथे आणि तर हे त्यांना बघायचं पण असतं. भिक्खूंना पण बघायचं असतं, की खरंच महाउपासिका जाणताय का त्यांच्या मनातले विचार. तर त्या त्या या शब्दाला म्हटलं आहे, चिंतित चिंतितं जानाति. तर तर ते विचार करतात, भिक्खू विचार करतात, मी तर मार्गात, प्रवासात फारच थकलो आहे. विहाराला झाडणे, व्यवस्थित करणे मला शक्य नाही. जर विहाराला स्वच्छ करायला मनुष्य पाठवला, तर बरे होईल. तर उपासिका घरी बसून त्या पण ऑब्झर्व्ह करतात. त्यांना आवत जेंती म्हटलं आहे. तर ते बघतात, की तर त्यांना सुद्धा कळतं, की काय भिक्खू म्हणत आहेत. तर त्या एका मनुष्याला तिथे पाठवतात आणि म्हणतात, की अ, "जा, ते विहार स्वच्छ कर." अ, तर मग दुसऱ्यांदा पुन्हा भिक्खूच्या मनामध्ये येतं, की पिण्यासाठी पाणी जर साखर पाणी करून पाठवले तर बरं होईल. तर उपासिका ते सुद्धा पाठवतात.
आणि अं, आणि मग भिक्खू विचार करतात, की दुसऱ्या दिवशी पहाटेला छान सॉफ्ट अगदी यागू म्हणजे सूप असं काही असेल आणि त्यासोबत काही खायला पाठवायला हवे. तर उपासिकासुद्धा तसेच करतात. यागू पिऊन झाल्यावर योग्य काही स्वीट, खज्जकसारखं काहीतरी पाठवले तर चांगलं होईल. तर उपासिका ते पण पाठवतात आणि मग भिक्खू म्हणतात, "या उपासिका मी जे विचार केला, त्या सगळ्या गोष्टी पाठवल्या आणि आता अं, समजा नाना प्रकारचे स्वादिष्ट भोजन घेऊन त्या स्वतः आल्या अ, तर बरे होईल. तर भेट होईल. तर उपासिका म्हणतात मनामध्ये, "माझा पुत्र येऊन माझी वाट बघत असेल, तर त्या भोजन घेऊन वेगवेगळ्या प्रकारचं भोजन घेऊन त्यां ते विहारात जाऊन तिथे बघतात." तर भिक्खूंचे भोजन जेव्हा ग्रहण करून झाले असते, जेव्हा संपते, तेव्हा अन्यत्र भिक्खू ते विचारतात, "महाउपासिके, तुमचं नाव मातिक माता आहे का?" तर तर उपासिका म्हणतात, की "हो" म्हणते. तर भिक्खू विचारतात, अन्यत्र भिक्खू विचारतात, "तुम्हाला परचित्तं, दुसऱ्याचे चित्त जाणता येते का?" तर तर उपासिका म्हणतात, "असे का विचारत आहे तुम्ही मला भंते?" तर तर भिक्खू म्हणतात, "मी जे विचार केले, ते सगळे तशाच्या तसे तुम्ही पूर्ण केले आहे, म्हणून विचारत आहे." तर महाउपासिका कसे उत्तर देतात? ते म्हणतात त्या म्हणतात, "परचित्त जाणणारे भिक्खू तर पुष्कळ आहेत भंते." तर भिक्खू म्हणतात, "मी दुसऱ्यांबद्दल नाही, तुमच्याबद्दल विचारतो आहे महाउपासिके." तर उपासिका म्हणतात, अ, ते ते असे म्हणत नाही, की परचित्तं जाणते, असं म्हणत नाहीत ते. ते म्हणतात उपासिका म्हणतात, की परचित्त जाणणारे असेच करतात पुत्र, असे म्हणतात ते भिक्खूंना. तर भिक्खूंना कळतं, की अरे महाउपासिका तर जाणत आहेत चित्त, तर त्यांच्या मनामध्ये असे येते, हे फार भारी कम्म आहे. अ, साधारण मनुष्य म्हणजे साधारण मनुष्य म्हणजे भिक्खूंना अजूनपर्यंत ते साधारणच असतात. त्यांना अजून काही मग्ग फल प्राप्त झालं नसतं. म्हणजे काही लोकुत्तर ज्ञान. तर तर भिक्खू म्हणतात, की उपासिकाचं तर हे फार भारी कम्म आहे. तर पुथुजन जे आहेत, साधारण मनुष्य जे आहेत, जे असतात, ते शोभन, अशोभन म्हणजे चांगले, वाईट असे दोन्ही प्रकारे विचार करतात. जर मी काही अयोग्य विचार केला, तर भांड्यांसोबत चोराला अ, चोरी चोरलेल्या भांड्यासोबत चोराला पकडलं गेलं, अशासारखं माझ्या विपरीत विचार जे आहेत माझ्या मनातले, ते पापकर्म अशा प्रकारे अ, माझी नालसा होऊ शकते. तर जसे विपरीत विचार माझ्या मनातले जर ओळखले महाउपासिकेनी, तर अशा प्रकारे माझी स्थिती होऊ शकते. तर म्हणून मला इथून पळालेलेच बरे राहील. अ, तर भिक्खू असा विचार करत उपासिकेंना म्हणतात, "उपासिके मी जातो." तर महाउपासिका म्हणतात, "कुठे म्हणते?" तर भिक्खू म्हणतात, "सथूंजवळ, बुद्धांजवळ उपासिके." तर महाउपासिका त्यांना विनवणी करतात, "इथे राहा ना म्हणते." तर भिक्खू म्हणतात, "नाही राहणार उपासिके, जाणारच." असे म्हणून तिथून निघून तथागतांजवळ येतात आणि भगवान बुद्ध विचारतात भिक्खूंना, "काय भिक्खू, तू तिथे नाही राहिला का?" तर हो. तर भिक्खू म्हणतात, "हो," म्हणते, "मी तिथे नाही राहू शकत." "काय कारणाने भिक्खू?" बुद्ध पुढे विचारतात. तर म्हणते, ती उपासिका मनातले विचार सगळे जाणते. तर पृथुजनाच्या मनात, साधारण माणसाच्या मनात जर असे चांगले, वाईट दोन्ही दोन्ही प्रकारचे विचार येतात आणि जर मी काही अयोग्य विचार केला, तर
चोर कसा त्याच्या चोरलेल्या भांड्यांसोबत पकडला जातो, तर त्याची कशी स्थिती होते, तशी माझी विपरीत प्रकारे पापकर्ममुळे नालसा होईल, असा हा विचार करून मी परत आलो आहे. तर बुद्ध म्हणतात, "भिक्खू, त्या ठिकाणी तू राहायला पाहिजे." अ, "नाही राहू शकत भंते," असं भिक्खू म्हणतो. "नाही तिथे नाही मी तिथे राहू शकत." तर बुद्ध म्हणतात, "मग तू भिक्खू एक मात्र गोष्टीचे रक्षण करायला पाहिजे." अ, तर भिक्खू म्हणतात, की "ते काय भंते?" तर बुद्ध म्हणतात, "फक्त चित्ताचे रक्षण कर." चित्त म्हणजे फार कठीण आहे. रक्षण करण्यास फार कठीण आहे. तू फक्त आपल्या चित्ताचे निग्रहण कर. चित्तावर आळा घाल. बाकी कोणते विचार करू नको. चित्त हे फार कठीण आहे निग्रह करायला आणि भगवान बुद्ध ही गाथा म्हणतात. "तेन हि त्वं भिक्खू एकमेव रक्षितुं शक्यसी. किं भन्ते तव चित्तमेव रक्ष. चित्तं नामेतं दुरखं. त्वं अत्तनो चित्तमेव निग्गणः. मा अय्यं किंची चिंतयी. चित्तं नामेतं दुर्निग्रहन्ति अथवा इमं गाथमः." असं म्हणून भगवान बुद्ध ही गाथा म्हणतात. "दुर्निग्रहस्य लहुनो यत्थ कामनिपातिनो चित्तस्य दमथो साधू चित्तं दंतं सुखावहन्ति." दुर्निग्रहस्य मनावर नियंत्रण ठेवणे कठीण आहे आणि लहुनो पटकन आणि हलकेच. तर चित्त जेव्हा दुःखाने ग्रहित होते, ते दुर्निग्रह लहू म्हणजे ते उत्पन्न नष्ट होण्यास फार हलके आहे. तसे लहुनो म्हणून अशा अर्थाने दुर्निग्रहस्य लहुनो. यत्थ कामनिपातिनो म्हणजे ते कुठे पण सीलमध्ये पडते. सीलमध्ये काया, वाचा, मनाच्या कर्मातून सीलमधून पतन होते. जिथे कुठे इंद्रियाचा आनंद मिळणार असे बघतो चित्त, तिथे शीलमध्ये पडतो. असं निपतन सीलस्स आणि यत्थ यत्थ इच्छती तत्थ तथैव निपत्यती. जिथे-जिथे इच्छा जाते, तिथे-तिथे जाऊन तो पडतो चित्त. लाभाचे स्थान असो किंवा अलाभाचे स्थान असो, योग्य स्थान असो किंवा अयोग्य स्थान असो, हे जाणत नाही आणि नाही जन्म ओळखत, ना गोत्र, ना वय. जिथे-जिथे इच्छा होते, तिथे-तिथे तो पडतो. असे यत्थ कामनिपातिनो म्हटले आहे. अशा चित्ताला साधू पुरुष दमन करतात. 4 अर्यमग्गाद्वारे दमन करतात, कंट्रोल करतात. निब्बाणाच्यासाठी चित्त योग्य, जेंटल, मृदू असे करतात साधू पुरुष. आणि काय कारणाने? किंग कारणा? कशासाठी असे दमन करतात साधू? तर चित्तं दंतं सुखावहं. दमन केलेलं चित्त सुख देतं. निब्बी सेवनं, शांती. निब्बी म्हणजे शांत झालेलं चित्त. कथं मग्ग फलसुखं परमत्थ निब्बान सुखंच आवहतीति. तर असं जे चित्त आहे दमन केलेलं, ते चित्त सुखात वाहणारं, निब्बाणाचे सेवन करून मग फलसुख, परमत्थ निब्बाण सुखाचे कारण आहे. ह्या देसनाच्या नंतर बरेच तिथे जे असतात, बरेच लोकं असतात तिथे महाजन लिहिलेलं आहे महाजन. तर बरेच लोकं तिथे असतात. ते सोतापन्न, सगदागामी, अनागामी, अरहंत असे असे आर्य मग्ग फलं प्राप्त करतात आणि खूप लोकांच्या कल्याणासाठी ही धम्मदेसना भगवान बुद्ध तिथे देतात. तर कथा
इथे संपत नाही. अ, भगवान बुद्ध त्या भिक्खूला इन्स्ट्रक्शन देऊन पाठवतात, की दुसरे कोणतेही विचार न करता तिथे राहा. एकदा आपण गाथेचा अर्थसुद्धा बघून घेऊया, की मनावर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. पटकन आणि हलकेच ते कुठेही हलतं आणि जिथे इच्छा जाते तिथे ते जातं, पडतं. मनाला नियंत्रणात ठेवणे चांगले आहे, कारण चांगल्या नियंत्रणात असलेले मन सुखात वाहत असतं. म्हणजे सुख समाधान आणतं. तसेच मग्ग फल आणि निब्बाण आणतं. तर तर भगवान बुद्ध म्हणतात, की तू परत जा तिथे आणि आणि तिथे राहून एकाच गोष्टीचा विचार कर, की कोणते पण बाहेरचे विचार न येऊ देता तिथे तू अ, राहा. तर मग परत जेव्हा भिक्खू जातात, तर तेव्हा महाउपासिका आपल्या दिव्य चक्षुनी ओळखतात, की तर थेरांना पाहून म्हणतात, "आता उपदेश देणाऱ्या आचार्यांचे लाभ घेऊन पुन्हा आला आहे माझा पुत्र." आपल्या नॉलेजनी ते ज्ञानानी ते बघतात, ओळखतात आणि तसे योग्य आहार तयार करून त्यांना देतात. योग्य अ, भिक्खू योग्य भोजन सेवन करून काही दिवसातच अर्हतपद प्राप्त करून मग्ग फल सुखामध्ये विहार काही वेळ विहार करत असतात आणि आणि विचार करतात भिक्खू, की महाउपासिकेनी मला इतका आधार दिला, इतकं सपोर्ट दिला, इतकं हेल्प केलं. मी इथे ह्या यांच्या आधाराने भावाचे निस्सरण प्राप्त केले आहे. असे विचार करून ते म्हणतात, की महाउपासिकेमुळे माझा अत्तभाव जन्माला आलाय. अत्तभाव जे मी संसाराच्या अन्य अत्तभावामध्ये होतो. भूतपुब्बा म्हटलाय. भूतपुब्बा म्हणजे आधी, पूर्वी अ, मी कोणत्या भावमध्ये होतो म्हणजे कोणते जे वेगळे-वेगळे जन्म आहेत त्यांचे, त्याला म्हटलेलं आहे हे. अत्तभाव वेगळ्या-वेगळ्या जन्माचे. तर भूतपुब्बा आधी होतो. अशा प्रकारे एकूण सतंग म्हणजे 99 एकूण सतंग म्हणजे 99 जन्मापर्यंत ते अनुसरतात. आपले अत्तभाव, आधीचे जन्म. तेव्हा 99व्या जन्मात त्या महाउपासिका ते बघतात, की त्या पारिचारिका होत्या. म्हणजे म्हणजे त्या सेवा करायच्या त्यांच्या. तर तेव्हा त्या जन्मामध्ये काय होतं, की की अन्यतर भिक्खू जे ते थेर आहेत, त्यांना आणखी त्या जन्मामध्ये 99व्या जन्मामध्ये त्यांना आणखी कोणासोबत प्रेम झाल्यामुळे त्या जन्मामध्ये त्या पादपारिचारिका ज्या होत्या त्यांनी त्यांना मारलं असतं. अ, त्यांचा जीव घेतला असतो. तर 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 भिक्खू म्हणतात, की "अरे महाउपासिकेचे तर अ, त्या जन्मामध्ये अवगुण आहेत. म्हणजे त्यांना ते अवगुण दिसतात महाउपासिकेचे त्या जन्मातले. तर आपल्या महाउपासिकेने तर भारी कर्म केला आहे." असे ते विचार करतात भिक्खू. तर इकडे या बाजूला काय होतं, की महाउपासिका आपल्या घरी असतात. त्या घरी बसूनच बघत असतात. म्हणजे ते पण अवलोकन करत असतात. काय माझ्या पुत्राचे पबजित किच्च मात्र पूर्ण झाले आहे का? पबजित किच्च म्हणजे जे पबज्जा घेऊन जे करायचं आहे ते काम. तर ध्यान करायचं काम पूर्ण झालं आहे का? तर त्या बघतात, हो, अर्हतपद प्राप्त झाले आहे आणि हे जाणून ते जाणतात आणि मग ते हे पण ऐकत राहतात. म्हणजे ते जसे इकडे भिक्खू पुढे अ, पुढे जात असतात. ते आपले आत्तभाव बघत असतात. तसे इकडे त्यांना दिसतं महाउपासिकेंना. तर ते म्हणतात, "माझा पुत्र अर्हत प्राप्त करून अ, असा विचार करत आहे, की ह्या उपासिकेनी माझी खूप मदत केली आहे." आणि असा विचार करून मात्र आधी असे सपोर्ट नाही केले. आधी असं नाही केलंय. पूर्वीच्या 99व्या जन्मामध्ये अ, दुसऱ्यासोबत एक झाल्यामुळे जीव घेतला होता माझा. तर त्यात महाउपासिकेने
महाउपासिकेचं अवगुण दिसून आलं होतं. तर हे महाउपासिका बघतात, की असा विचार सुरू आहे भिक्खूंच्या मनात. तर आणि असा सुरू आहे, की खूप भारी पापकर्म या महाउपासिकेनी त्या जन्मात केला आहे. असे विचार करत आहेत ते भिक्खू असं महाउपासिकेंना दिसतं. तर महाउपासिका म्हणतात, "या संसारामध्ये माझे अ, या पुत्रावर उपकार आधी पण आहेत आणि त्या काय करतात, हे बघण्यासाठी त्या 100व्या अत्तभाव किंवा जन्मामध्ये जातात. अ, आणि आणि 100व्या अत्तभाव ते अनुसारल्यावर ते बघतात, की अ, की जसं पाद पारिचारिका म्हणून त्यांनी जो जीव घेतला होता 99व्या जन्मामध्ये, पण 100व्या जन्मामध्ये त्यांनी अ, त्या थेरांना तेव्हा जीवनदान दिलेलं असतं. तर माझ्या पुत्रावर मी हे महाउपकार आधी केले आहेत, असं घरी बसून नंतर ते बघतात. म्हणजे तर ते काय म्हणतात भंतेंना, भिक्खूंना, की उपधारेथा असे म्हणतात. उपधारेथा म्हणजे पुढे जा अजून. पुढचं पुढचं 100व अत्तभाव बघा. तर असं म्हणतात तर भिक्खूंना भिक्खू तर तेव्हा अरहंत झालेले असतात. तर त्यांना दिब्ब सोत म्हणजे शब्द ऐकणं. तर भिक्खूंना दिब्बसोत प्राप्त झालेलं असतं. तर उपासिकेचे शब्द ऐकून 100वे अत्तभाव ते जन्म अनुसारतात भिक्खू. तर 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 तेव्हा महाउपासिकेचे कसे त्यांनी म्हणजे महाउपासिकेंनी कसे त्यांना जीवनदान दिले असते, ते भाव ते बघतात. आणि ते म्हणतात, "ओह! माझ्यावर ह्या महाउपासिकेचे महाउपकार आहेत आधीच्या जन्मात सुद्धा." आणि मनामध्ये खूप प्रसन्न चित्त होतात ते. आणि अशा प्रसन्न चित्तामध्ये अ, तिथे 4 मग्गफलमध्ये ते अनुपादिसेसु निब्बाण धातूनी परिनिब्बाणाला प्राप्त होतात. म्हणजे ते तिथे अ, मरण पावतात. अनुपादिसेसु म्हणजे काही शिल्लक नाही. म्हणजे आणि काही पण आतमधले त्यांचे अ, जे आसव आहेत ते काही शिल्लक नाही आणि असे ते निब्बाणाला प्राप्त होतात त्यावेळेस. तर अशी ही कथा आहे आणि इथेच ही संपते. अ, बेसिकली आपण बघतो की हे जे 4 झान आणि तिसरे जे लोकीय अ, अं, चेतोपरीच्य न्याणं वगैरे हे सगळे जे इद्धी आणि हे सगळं आहे, हे अशा प्रकारे अ, दिलेलं आहे. अ, जे प्राप्त होतं आणि फक्त हे जे 32 आकारे, जे त्यांनी ध्यान केलेलं आहे, केसा, लोमा, नखा, दंता असे जे 32 आपण वाचले आहेत, तशा प्रकारे ते योनिसो मनसिकार करत झान सुखेन, मग्ग सुखेन, फल सुखेन अर्हंत अशी ती प्रोसेस आहे. अ, असं आपण आधी पण बघितलेलं आहे महापंथक थेर ते पण असे हे तचपंचक जे आहे ते ते त्याप्रमाणे ते ध्यान करतात. आणि इथे आपण जे स्टेजेस बघितले आहेत 4 अरिय स्टेज ते आहेत अरहंतपर्यंत. 4थी स्टेज अरहंतांची आहे सोतापन्नापासून. तर महाउपासिका ज्या आहेत त्या अनागामी असतात आणि सगळे भिक्खू जे 60 भिक्खू आहेत ते आणि जे शेवटचे पण म्हणजे दुसऱ्या कथेतले जे अन्यत्र भिक्खू आहे ते सगळे अरहंत होतात. म्हणजे पुन्हा संसारामध्ये जन्म नाही. आणि एक खूप इम्पोर्टंट गोष्ट, इन फॅक्ट चित्तवग्गच्या पहिल्या गाथेमध्ये सुद्धा अ, कल्याण मित्ताचे वर्णन खूपच डिटेलमध्ये केलेले आहे. अ, दुसऱ्या-दुसऱ्या ठिकाणी जसं सांगूतर्णिकाय आणि उदान कथा, अट्टकथामध्ये. तर भगवान बुद्धांनी कल्याण मित्र कसं कारण तिथे भगवान बुद्धच कल्याण मित्र आहेत. पण इथे कल्याण मित्र कशा महाउपासिका होत्या. ते ते जर आपण इथे बघितलं, की कल्याण मित्राचं वर्णन कसं आहे केलेलं होतं आधी, तर ते आहे कल्याणो भद्दो सुंदरो मित्तो, एतस्साती कल्याणमित्तो आणि सील आदी गुणसंपन्नो. तर त्या खूप कल्याण करणाऱ्या असतात. खूप श्रेष्ठ असतात.
म्हणजे नॉलेजेबल असतात आणि मित्र असतात आणि सील आदी गुणसंपन्न असतात. अ, आणि अघस्स घाता म्हणजे वाईटचे नाश करून हितस्स विधाता, हिताचे करणारे असतात. एवं सब्बाकारेन उपकारो मित्तो होती. सगळ्या प्रकारे ते उपकार असे मित्र असतात. सो पुग्गलो कल्याण मित्तोव. असा व्यक्ती कल्याण मित्र असतो. आणि कल्याण पुग्गले हेव सब्ब इरिया पथेसु म्हणजे त्यांची सगळे जी हालचाल असते शरीराची, उठणं, बसणं, बोलणं, ॲक्चुअली इरियपथ म्हटलं तर 4 गोष्टी आहेत. बसणं, झोपणं, अ, उभे राहणं आणि चालणं ह्या 4 आहे. पण इथे आपण असं म्हणू शकतो, की त्यांच्या ज्या सगळ्या ज्या अ, हालचाल असतात त्या अ, त्या कल्याण सहाय्यो म्हणजे ते मदत करायसाठीच असतात. अ, त्याच्याशिवाय नाही. आणि कल्याण पुग्गलेसु एव चित्तेन चेव कायेन च. म्हणजे जसे ते चित्तानी असतात, तसेच ते कायेनी असतात. जसे चित्तामध्ये ते असतात, विचार करतात, तसेच ते कायेमध्ये करतात. आणि आणि हे जे आहे निन्न पोण पब पब्भार भावेन. तर निन्न म्हणजे नम्र असतात आणि पोण पब्भार भावेन. तर पब्भार म्हणजे पण त्यांचे इंटेन्शन्स जे असतात, ते समोरच्याचं खूप छान काही करायसाठी असतात. अशा भावेनी असतात ते. आणि पवतिती कल्याण संपवंकु असे क्लोज फ्रेंड असतात ते. आणि पदत्तयेन कल्याणमित्त संसर्गे आदरं उत्पादेती. आणि नेहमी त्यांच्यासोबत चालल्याने आदर उत्पन्न होतो. अ, असे कल्याण मित्र असतात. आणि सगळ्यात मोठे कल्याण मित्र अ, आपले भगवान बुद्ध. आपल्यावर एवढी अनुकंपा आणि मेत्ता करतात ते. चिरं तिष्ठतु लोकस्मिन् सम्मासु बुद्धस्य शासनं निब्बानस्य पच्यते होतं. साधू, साधू.